श्रीराम. तर आजचा जो टॉपिक आहे खूपच महत्वाचा आहे. टॉपिक असा आहे की आपलं रोजचं जीवन जगताना आपण समाजाच्या दबावाखाली येऊन निर्णय घ्यावेत की जो स्वतःचा इनर कॉल आहे तो आपण तपासावा. याच्यावरती आज आपण बोलणार आहोत. बऱ्याचदा जे आध्यात्मिक जीवन जगतात, विशेषतः आध्यात्मिक जीवन जगत असताना बऱ्याचदा असे प्रसंग येतात. कारण आपल्या आतापर्यंत जर विचार केला तर सगळ्या संपूर्ण संत मंडळींमध्ये आपल्याला हे दिसतं की त्यांनी सामाजिक प्रेशर, सामाजिक दबाव, सामाजिक जी मतं आहेत त्यांचा तेवढा विचार न करता परमेश्वराने आपल्यावरती काय काम सोपवलं आहे किंवा माझ्यावरती कुठली जबाबदारी आहे त्यांनी याचा विचार जास्ती केला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी तुम्ही एक काहीतरी निवडता, कुठली गोष्ट असू द्या, तुमचं ध्येय असू द्या, कोणाला परमेश्वर प्राप्ती हवी आहे, कोणाला परमेश्वरांपर्यंत पोहोचायचंय, कोणाला संपूर्णतः आध्यात्मिक जीवन जगायचंय. विशेषतः जेव्हा तुम्ही असं जीवन निवडता त्यावेळी बऱ्याचदा असं होतं की सामाजिक दबाव, सामाजिक कल्पना, समाजाची मतं, समाजाचे प्रेशर तुमच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात येतात आणि आपण त्याच्यामध्ये अडकून जातो, अडकून पडतो. कारण कुठेतरी ही एक गोष्ट मनामध्ये असते की समाजाने जर विरोध केला तर मी जीवन जगणार कसं. आपण आणि असंच होतं बऱ्याचदा, आपण आपल्या स्वतःपेक्षा किंवा जो आपला इनर कॉल यातून त्या गोष्टींपेक्षा सामाजिक मतं, सामाजिक दबाव, सामाजिक प्रेशर याला खूप जास्ती महत्व देतो. तर ते द्यायला पाहिजे का, आजचा हा महत्वाचा मुद्दा आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी निवडले गेले आहात किंवा तुम्ही ऑलरेडी चूज केला आहे, निवडला आहे की मला परमेश्वरासाठी जीवन जगायचंय, मला आध्यात्मिक जीवन जगायचंय, तर या केसेसमध्ये तुमचा इनर कॉल जास्ती महत्वाचा आहे. इनर कॉल म्हणजे तुम्हाला आतून जे वाटतंय. एक्झाम्पल घेऊया की एखादी व्यक्ती आहे आणि परमेश्वरासाठी खूपच जास्त ती डेडिकेटेड आहे, तिला ईश्वराशिवाय दुसरं काही नकोय. तर या केसेसमध्ये मग तिने सामाजिक ज्या रूढी, परंपरा किंवा जी बंधन आहे ती स्वीकारायला हवीत का? ती तोपर्यंत आवश्यक आहे जोपर्यंत इनर कॉल स्पष्ट होत नाही किंवा मला हेच करायचंय, मला ईश्वरीय जीवनच हवंय, मला परमेश्वरच हवं आहे, हे तोपर्यंत आतून दृढ होत नाही तोपर्यंत सामाजिक बंधनं, सामाजिक प्रेशर यांचा त्रास होतो. जसा जसा तुमचा इनर कॉल जास्ती दृढ होत जातो की नाही मला हेच जीवन जगायचंय, त्यावेळी ऑटोमॅटिकली तुम्ही त्या गोष्टींचा विचार करणं सोडून देता. त्या गोष्टी तुमच्या प्रायोरिटी राहत नाही, तुमची प्रायोरिटी तुमचं स्वतःचं ध्येय होतं. आणि जेव्हा ऑटोमॅटिकली तुमची प्रायोरिटी स्वतःचं ध्येय होतं त्यावेळी या सगळ्या गोष्टी कुठेतरी गळून पडतात. फार तुम्हाला याच्यासाठी एफर्ट्स घ्यावे लागत नाही, सुरुवातीला प्रयत्न करावे लागतात. का? कारण आपण या समाजामध्ये राहतो, समाजाचा एक भाग आहोत आणि बऱ्याचदा हे होतं. आणि जर तसं पाहिलं, समाज कुठपर्यंत असतो, आपण ध्येय निवडल्यानंतर त्याचे जे काही चांगले वाईट परिणाम होतील ते आपल्यालाच भोगायचे असतात किंवा आपल्यालाच ते फेस करायचे असतात. त्यावेळेस समाज ना तुमच्या निर्णयामध्ये असतो, तुमच्या ध्येयाच्या वाटचालीमध्ये असतो, ना ध्येय पूर्ण करण्यापर्यंत तुमच्यासाठी थांबतो. तो फक्त चांगलं आणि वाईट आपल्याला ठरवत असतो. त्यामुळे हा विचार खूप महत्वाचा आहे की माझं ध्येय, माझं जीवन, माझं गोल माझ्यासाठी जास्ती महत्वाचं आहे. सामाजिक प्रेशर, सामाजिक बंधनं, सामाजिक दबाव, समाजाच्या अटी, अपेक्षा ही दुय्यम गोष्ट आहे. आणि आतापर्यंत जेवढी सगळी मोठी माणसं होऊन गेली त्यांच्यासाठी हे जास्ती महत्वाचं होतं. अर्थात मी आता जसं एक गोष्ट क्लिअर केली की तुमचा इनर कॉल दॅट मीन्स डिवाइन कॉल, तुम्हाला ज्याच्यासाठी परमेश्वराने निवडलं आहे ते जेवढं दृढ होत जाईल तेवढा तुमचा इनर कॉल पण स्ट्रॉंग होत राहील. ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमचं ध्येय सतत निवडण्याची गरज नाही भासणार, ऑटोमॅटिकली ते निवडलं जाईल आणि जे सामाजिक ज्या गोष्टी आहेत त्या रिजेक्ट होत जातील. तर ही गोष्ट खूप महत्वाची आहे की सामाजिक दबाव की ध्येय, तर डेफिनेटली तुमचं ध्येय तुमच्यासाठी महत्वाचं असायला हवं. आणि सामाजिक बंधनं, सामाजिक प्रेशर ही दुय्यम गोष्ट आहे. शेवटी जीवन आपल्याला जगायचंय, ध्येय आपण ठरवलं आहे, मार्ग आपण निवडला आहे,
चॉईस महत्वाची असते. नेहमी 2 ऑप्शन अवेलेबल असतात. आपण कुठला ऑप्शन निवडायला हवा, जो आपल्या कल्याणासाठी योग्य असेल, जो आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी योग्य असेल, तोच मार्ग आपण निवडला पाहिजे. जिथे आपलं कल्याण नाही, जिथे आपलं नुकसान आहे, विनाकारण प्रेशराईज होऊन आपण जीवन जगतोय, स्वतः पण टॉक्सिक होतो, स्वतः पण टेन्शन घेतो, डिप्रेशन मध्ये जातो, दुसऱ्या आजूबाजूला तसंच वातावरण निर्माण करतो. त्यापेक्षा जे आतून येत आहे, तुमचा इनर कॉल आहे, त्याला जास्ती महत्व द्या. धन्यवाद.